नमस्कार, मी सागर दुधाने आपल्याशी आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे. मित्रांनो, आपली मुलं किंवा आपल्याकडचं कोणीही जर CBSEच्या शाळेमध्ये शिकत असेल तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. कारण CBSEच्या शाळेने मागच्या काही वर्षापासून जी आर्थिक लूट लावलेली आहे याच्यावर कुठंतरी प्रकाश पडणं गरजेचं आहे. NCERT सारखी सरकारी संस्था आणि तिचाच अभ्यासक्रम CBSE शाळांना वापरावा लागतो. परंतु NCERTचे बुक असताना CBSE शाळा दरवर्षी वेगवेगळ्या शाळा वेगवेगळी प्रकाशनं पुस्तकं घ्यायला सांगतात. याचं कारण काय? याच्या मुळाशी आम्ही गेलो तर आमच्या लक्षात आलं की NCERTचं पुस्तक फक्त 65 रुपयाचं एक होतं. म्हणजे या हिशोबानं जर आपण पहिल्या वर्गाचे पुस्तकं घ्यायला गेलो तर फक्त 260 रुपयाची पुस्तकं होतात. दुसऱ्या वर्गाचे घ्यायला गेलो तरी 260 रुपयाची पुस्तकं होतात. आणि अशा पद्धतीनं 10वीपर्यंत गेलो तर आपण खूप 1000 रुपयाची पुस्तकं होतात. परंतु ज्या पद्धतीनं नर्सरीपासून तर 10वीपर्यंत जर पुस्तकं CBSE शाळेत आपण घ्यायला गेलो तर नर्सरीचे पुस्तकं किमान 2200 रुपयाच्या पुढे सुरू होतात आणि मॅक्झिमम तर 7000पर्यंत आजकाल पुस्तकं जायला लागले आहे. याच्यात कुठेतरी आर्थिक कुचंबना होत आहे, पालकांची लूट होत आहे आणि हे थांबली पाहिजे. या अनुषंगानं मी जिल्हाधिकारी महोदयांशी मागे भेट घेतली. त्यांनी सांगितलं की सरकारी यंत्रणा म्हणून मला यात हस्तक्षेप करता येणार नाही, परंतु जर पालकांनी ठरवलं तर यात बदल घडवून आणता येऊ शकतो. आणि जर आपण सगळ्या पालकांनी मनावर घेतलं तर आपल्या पाल्यांचे पुस्तकाचे पैसे वाचू शकतात म्हणजे किमान पैशात आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो. परंतु त्यासाठी आपली तयारी आहे का? कारण मला जे धनदांडगे आहे, ज्यांची परिस्थिती सदन आहे, जे शिक्षणासाठीच्या नावावर आपला बाजार करून घ्यायला तयार आहे, त्यांच्याविषयी काही म्हणणं नाही आहे. परंतु ज्या पाल्यांना वडील नाही, ज्या पाल्यांची परिस्थिती नाही, ज्या पालकांची उदरनिर्वाहाचे जास्त साधनं उपलब्ध नसताना आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात, त्या पालकांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून मी हे पाऊल उचललेलं आहे. मित्रांनो, आपल्या शाळा आपल्याला पुस्तकं घेण्यासंबंधी विचारतील तेव्हा आपल्याला त्या शाळेला विरोध करायचा आहे आणि NCERTचे पुस्तक लागू करा एवढंच सांगायचं आहे. जर आपण हे करू शकलो तर निश्चितच यावर्षी आपण लूट थांबवू शकतो. आपण पुन्हा लवकरच